नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून आपण मी मागे सुद्धा व्हिडिओ टाकलेला होता, परंतु आता बऱ्यापैकी काही भागांमध्ये साधारण पाऊस आहे। आज मी अचलपूर तालुक्यामधील कुष्टा या गावामध्ये आपण हे बाग बघून राहिलो। या तालुक्यामधली का सर्वात महत्त्वाचा आतापर्यंत ज्या 4 वर्षात आपण सांगत आलो का सर्वात महत्त्वाचा पाणी व्यवस्थापन हे किती महत्त्वाचं। आणि आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम हा येतो का गळणा खूप चालू आहे आणि गळण ही सर्वात महत्त्वाची क्रॅकिंगची नाही। यावर्षी क्रॅकिंगही खूप कमी आहे, परंतु कॉकबन हे संत्र भरपूर दिसून राहिलं। आज या बागेमध्ये जर आपण बघितलं, 1 नंबरची फूट हे झालेली जे फूट होती हे पूर्णतः खाली आलेली आहे, कारण की एवढ्या प्रमाणात इथं गळ आहे। गळणीचं प्रमाण आणि बाजूची जर आपण बाग बघितली तर गळण मात्र एकदम नाहीशा बरोबरीत आहे। तर ह्या तुलनेत आपणच जर विचार केला तर मी सांगतो का इथं शेवटपर्यंत बागेला पाणी देण्यात आलं आहे। शेवटपर्यंत गच्च बाग ओली होती, कारण की भारीची खूप जमीन आहे, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे आणि एवढ्या भारीच्या जमिनीमध्ये शेवटपर्यंत या बागेला पाणी दिलेलं होतं। यावर्षी तसाच पावसाळा खूप लेट आहे आणि 75% शेतकऱ्यांनी यावर्षी बागा तानावर सोडलेल्या होत्या। मोजक्या शेतकऱ्याकडे यावर्षी अंबिया बहार आहे आणि अंबिया जशी मृगाची सिच्युएशन राहते ती परिस्थिती यावर्षी अंबियाची दिसत आहे। चांगल्या पद्धतीनं चांगल्या भावामध्ये 4-4.5 हजार 5,000 रुपयापर्यंत संत्र्याचे सौदे होत आहे। आणि त्यातच एक अडचण निर्माण झाली, कारण की काही शेतकऱ्यांकडेच अंबिया बहार आहे, शेतकऱ्यांनी पाणी भरपूर दिलं, शेवटपर्यंत बागेला पाणी दिलं, परंतु ज्या शेतकऱ्यांनी अंबिया असून बागेला मोजकं पाणी दिलं तिथं मात्र ह्या कॉकबनचे प्रमाण आपल्याला खूप झालं तर 10% दिसून आले, नाहीच्या बरोबरीत। परंतु जिथं मात्र पाण्याचं प्रमाण भरपूर आहे तिथं ह्या जो प्रकार आहे आपण पाहू शकतो का ह्याच झाडाखाली एवढ्या प्रमाणात आपल्याला गळ झालेली दिसली, तर याच्यावर अंबियाची फसल किती असेल। का सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी केल्या, अथोनात खर्च सगळ्या गोष्टी करूनही शेवटी परिस्थिती तेच आहे। मी वारंवार तेच सांगत आलो का संत्र्याला हे नैसर्गिकरित्या चालवावं लागतं, का अति जमत नाही। लिंबूवर्गीय कुठलंही क्रॉप असो यामध्ये अति जमत नाही, जेवढं झाडाले नॅचरल ठेवू तेवढं चांगलं राहील। आता ही जमीन ह्या सिच्युएशनची आहे का इथं 1 महिना 40 दिवसापर्यंत जरी पाणी देत ना तर झाडाचं काहीच होत नाही, ही परिस्थिती आहे। परंतु इथून दर 15 दिवसाला इथं पाणी देण्यात आलं, आपण पाहू शकतो। आणि गच्च ओली गच्च ही आज जमीन आहे, पाणी इथं चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। ही गळ जर आपण बघितली या 8 दिवसातली ही गळ आहे। काही काही ठिकाणी जर बघितलं आपण डांगाही झाडाच्या सुकून राहिल्या, झाड जर पाहिलं असं नाराज असल्यासारखं झाडाची कंडिशन आहे। काय ही परिस्थिती आपल्याला दिसत आहे। मला थोडी ना कोणाच्या बागेत पाणी द्यायला यायचं आहे, परंतु परिस्थितीच शेवटी तिथं डिपेंड आहे का इथं पाणी एवढ्या देण्यात आलं का झाडानं तेवढ्या प्रमाणात नव्हतीही काढली नाही आणि नव्हतीही झाडावरची तेवढ्या प्रमाणात ग्रो झाली नाही। जिथं एकदम ज्याचा एकदम कमी खर्च तिथं मात्र यावर्षी नव्हतीचं प्रमाणही चांगल्या पद्धतीनं दिसून आलं। झाडानं नव्हतीही काढली, 75% बागा मृगानं निघून आलेल्या आहे, एवढ्या मृगाच्या बागा फुटलेल्या आहे। हेही आपण यावर्षी परिस्थिती जाणवली की आतापर्यंत बागा मृगाच्या फुटलेल्या आहे। पण हे पहिलं वर्ष आहे का या 6 वर्षात आपण बघतो हे पहिलं वर्ष आहे का हे वर्ष अंबियाचं आलं आहे। आणि या अंबियाचं आलाच असताना ही जर परिस्थिती निर्माण झाली तर आज खरोखर शेतकरी खूप नाराज झालेला। आधी शेतकरी हा संत्रा तोडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे। आज जर आपण ही परिस्थिती बघितली तर शेतकरी हा कशातच राहिला नाही, ही परिस्थिती उद्भवली आहे। म्हणून वारंवार सांगता का शेवटी किती काही फवारण्या केल्या, काही वेळेवर केलं तर त्याला महत्त्वाने हे तात्पुरतं एक समाधान झालेलं आहे। मी तुम्हाला सांगतो तात्पुरतं उपाययोजना झालेली आहे, परंतु याचा आपण ह्या बागेत जर बघितलं तर वरून डांगा सुकत असताना त्यातून डिंक्या सुद्धा होऊन राहिला, हेही आपण या बागेमध्ये आपल्याला दिसून आलं। का ही परिस्थिती आहे, ह्या कॉकबनचा इश्यू आहे। हे गळ आपण बघतो का वापशामध्ये ठीक आहे आपल्याला जाणवते काही प्रमाणात बदलत्या वातावरणानुसार, परंतु हे सुरुवातलाच ही परिस्थिती आहे। यामधली 1 नंबरची फूट बऱ्यापैकी खाली आलेली आहे। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तिथं योग्य त्या उपाययोजना होणं गरजेचं आहे, योग्य तो मार्ग काढणं गरजेचं आहे।
म्हणून अशा कंडिशनमध्ये मग आपण हाय बुरशीनाशकच्या फवारण्या करतो. मी तुम्हाला सांगतो का योग्य वेळी योग्य पद्धतीचं इन्सेक्टिसाइड वापरा, योग्य पद्धतीचं बुरशीनाशक घ्या. मी वारंवार सांगत आलो का स्टार्टिंगला इन्सेक्टिसाइडवर भर द्या आणि पावसाळ्यामध्ये बुरशीनाशकवर कॉम्बिनेशनमध्ये भर जर दिला तर हे प्रॉब्लेम तिथं आपल्याला दिसणार नाही आणि त्या गोष्टीचे आपल्याला तिथं रिझल्टही चांगले येतील. म्हणून त्या गोष्टी लक्षात घेऊन आपण तिथं योग्य ते जर उपाययोजना केल्या तर खरोखर एक शेतकरी आज समाधानी होईल आणि तिथे एक चांगल्या पद्धतीचे आपल्याला रिझल्ट दिसून मिळेल. आज परिस्थिती का शेतकऱ्याची अशी झाली आहे का शेतकरी हा सगळ्या बाजूने तुटलेला आहे. सार्वत्रिक बघितलं तर खताचे रेट असो, औषधांचे रेट असो, हे गगनाला भिडलेले आहे. अतोनात खर्च वाढलेला आहे आणि अतोनात खर्च होऊन परिस्थिती जर आज आहे अशी आपल्याला दिसत असेल डोळ्यासमोर तर आज शेतकऱ्याला खरोखर फाशी घेण्याची परिस्थिती आहे. गेल्या 4 वर्षापासून तेच बघत आलो, आजही परिस्थिती तेच दिसत आहे. असंच जर चालू राहिलं तर या विदर्भातील संत्रा हा पूर्ण संपुष्टात यायला काहीच वेळ लागणार नाही, ही परिस्थिती राहणार आहे. कुठंतरी शेतकऱ्यांनीही काळजी सगळ्या गोष्टीचा विचार करून अरे दरवर्षी जर तसंच निघून राहिलं तर एक वर्षी झाडं होऊन जाईल. या परिस्थितीवर चाला ना, ते परिस्थिती लक्षात घ्या. त्या अनुभवातून काही ना काही उपाययोजना करा. कमी खर्चात कसं हे करता येईल त्यावर भर द्या आणि त्या माध्यमातून कुठंतरी एक चांगला मार्ग काढता येईल याकडे भर द्या आणि योग्य ते तिथं उपाययोजना केल्या मला तरी असं वाटते का तिथं रिझल्ट मात्र चांगले येईल. ह्या बागेचा जर आपण बघितला अतोनात खर्च आहे. एवढा खर्च होऊन जर परिस्थिती शेतकऱ्याची अशी होत असेल तर खूप मोठं दुर्दैव आहे. म्हणून कुठंतरी आपण त्या गोष्टीचा विचार करा, ते गोष्ट लक्षात घ्या आणि त्या माध्यमातून तुम्ही तिथं मार्ग काढा. योग्य ते मार्ग मिळू शकते. प्रयत्न आपण करतच आहोत, प्रयत्नाला आपल्याला यश नाही मिळत, पण मी तुम्हाला सांगतो का संत्र्याचे दिवस एक दिवस नक्की येतील. का ही परिस्थिती येणार. बाकी क्रॉप आपण घेऊन राहिलो, परिस्थिती बघून राहिलो काय होऊन राहिली. दरवर्षी जूनमध्ये पेरण्या व्हायच्या, यावर्षी जुलैमध्ये आपण पेरण्या केलेल्या आहे. का ऋतू निसर्गही आपल्याला साथ नाही देत आहे. त्या माध्यमातून तिथं त्या पद्धतीनं उपाययोजना करा. ती योग्य त्या बुरशीनाशकांची व्यवस्था. आज ह्या बागेत बघितलं का पूर्ण कॉकबन आपल्याला दिसतोय आणि या 8 दिवसातलं जे हिरवं संतर दिसतं या 2 दिवसातलं संतर आहे गळलेलं. का त्या पद्धतीने उपाययोजना करून त्यावर मार्ग सुचवा आणि त्या मार्गानं नियोजन करा. नाहीतर माझ्यासारखे 10 जण आहे, मी तुम्हाला सांगतील का हे मारा ते मारा, या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथं तुम्ही नियोजन ठेवा आणि त्या पद्धतीनं व्यवस्थापन करावं. धन्यवाद.